नमोऽस्तु ते महादेवी शिवे कल्याणि शाम्भवी प्रसीद वेदविनुते जगदंब नमोऽस्तु ते। नवरात्री आंबेचा जागर झाल्यानंतर 10वा दिवस असतो तो विजयादशमीचा। या दिवशी आपट्याची पाने देऊन सोने लुटून सीमोल्लंघनाची परंपरा आहे। आपट्याच्या पानामुळे अर्जुन योग येतो, आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दसऱ्याला सोने लुटले जाते। अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा। आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची, यश कीर्ती प्राप्त करायची, धनसंपदा लुटायची आणि लुटवायची। याच दिवशी रावण दहनाचाही कार्यक्रम असतात। रावणाचा पुतळा करून दहन करत असतानाच माझ्या मनातील राग, द्वेष, मत्सर, लोभ अशा विकारांचेही दहन करून उत्सव साजरा झाला पाहिजे। हे प्रतिकात्मक असणारे उत्सव सण आपल्याला याच तर सर्व गोष्टींची आठवण करून देत असतात। दसऱ्या दिवशी ब्रह्मांडात लाल म्हणजे शक्तिरूपी व तांबूस म्हणजे दास्य भावातून निर्माण झालेली आशीर्वाद रूपी लहरी रंगाच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात। या लहरींमुळे जीवांची आत्मशक्ती जागृत होण्यास मदत होऊन जीवाच्या नेतृत्व गुणांमध्ये वाढ होते। आपणही दसऱ्याच्या मुहूर्तावर विचारांच्या परिवर्तनाचे सीमोल्लंघन करणार आहोत। आपण गेले 9 दिवस आगळ्या वेगळ्या आदर्श महिलांच्या चरित्रांच्या अभ्यासाच्या माध्यमातून एक वेगळ्या फुलाची माळ रोज जगदंबेला अर्पण केलेली आहे। अर्पण केलेल्या प्रत्येक फुलाचा रंग, गंध वेगळा आणि मोहक आहे। आज वेळ आलेली आहे सीमोल्लंघनाची। आपल्यातील प्रेम, वात्सल्य, कर्तृत्व, त्याग इत्यादी गुणांच्या सीमोल्लंघनाची, विचारांच्या, आचारांच्या सीमोल्लंघनाची। आपण पाहिलेल्या दुर्गा या अतिशय प्रगतीच्या उच्च शिखरावर असलेल्या आपण पाहिल्या। नुसतेच समाजात दर्जा, स्थान मिळावे म्हणून भांडणे, विरोध, घोषणा यांना कुठेच स्थान दिसत नाही। तर ते स्थान, दर्जा हा त्यांनी स्वकर्तृत्व, त्याग, समर्पण या गुणांमुळे आदर्श स्थापन केलेला आहे। आपण पाहिलेल्या प्रत्येक चरित्रामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असलेल्या स्त्रिया स्वतःवर किती संकट आली तरीही श्रद्धास्थानावर किंवा आपल्या ध्येयावर आढळ निष्ठा आणि कुटुंब वत्सलता हे गुण त्यांचे प्रकर्षाने आपल्याला जाणवतात। कुठल्याही परिस्थितीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरून दोषारोप करणे कुठेच दिसत नाही। त्यांनी आहे त्याच परिस्थितीमध्ये स्वतःच्या विकासामध्ये घर, मुले, पती यांनाही प्रथम स्थान दिलेले आपल्याला पाहायला मिळते। सर्व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडत सगळ्या नात्यांना योग्य ते स्थान, वेळ, महत्त्व देऊनच यशाची, कीर्तीची शिखरे गाठलेली आपल्याला पाहायला मिळतात। आज आपणही असेच विद्याविभूषित होऊन उच्च पदस्थ नोकरी, व्यवसाय करत आहोत। परंतु हे सर्व मिळवत असताना काही ठिकाणी अनवधानाने किंवा अहंकारातून कुटुंब व्यवस्थेला धक्का लागत असल्याचे जाणवत आहे। ज्या ज्ञानाला मी किंवा अहंकार चिटकतो ते ज्ञान हे सर्वनाशी असते आणि नेमकी हीच चूक आपल्याकडून अनवधानाने होत आहे। आपणही लौकिकदृष्ट्या सर्व पातळीवर यश, कीर्ती, पद, पैसा मिळवूया, परंतु एक क्षण थांबू, विचार करू हे सर्व कशासाठी, कोणासाठी आणि कुठपर्यंत करायचे आहे। मी ज्यासाठी जन्माला आले आहे त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना माझ्याकडून योग्य पद्धतीने कर्तव्यपूर्ती होत आहे का याचा विचार होणे गरजेचे आहे। मी एक स्त्री आहे। आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःच्या विचार, आचारांमध्ये योग्य तो बदल घडवून आणणे गरजेचेच आहे। स्वातंत्र्याच्या फोल कल्पना किंवा विचारांची गुंफण माझ्या मनाभोवती, बुद्धीभोवती विणत आहोत का? आपल्यातील संयम, सहनशीलता वाढवणे ही आवश्यक आहे। त्यातूनच कर्तव्य भावना जागी होईल आणि कर्तव्यपूर्तीतूनच जीवनाला सार्थकताही प्राप्त होते। ज्या कुटुंबात, समाजात राहतो त्याचे आपण काही देणे लागतो याचा विसर पडता कधीही कामा नये।
आपण 9 दिवस अभ्यासलेल्या चरित्रातील प्रत्येक स्त्रीने स्वतःला घडवत असताना कुटुंबाला व समाजाला प्रथम स्थान दिलेले आपण पाहिलेले आहे. अनेक संकटांना तोंड देत असताना, अवहेलना पदरात घेत असताना समोरच्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोषही त्यांनी दिलेले आपण पाहिलेले नाहीत आणि अपेक्षाही ठेवत नाहीत. आम्हाला हेच तर शिकायचे आहे. स्वकौतुकाला आपण तिलांजली देण्याचा प्रयत्न करायला हवा. कुठल्याही समाज अथवा देशाचा विकासाचा मापदंड हा तेथील महिला व मुले यांच्या स्थान किंवा स्थितीवर स्पष्ट होत असतो. कारण मुले हे भविष्य असतात, तर स्त्री ही त्यांची पहिली गुरु असते. आणि खेदाने म्हणावेसे वाटते की आज हे चित्र थोडेसे चिंताजनक आहे. आम्हाला आमच्या विचारांना योग्य बैठक देऊन योग्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. आपण ज्या कार्यक्षेत्रात आहोत त्या कार्यक्षेत्रात असताना मनाला त्रास होईल असे प्रसंग येणारच. तरीही कारल्याची भाजी कडू असून देखील चविष्ट करणे हीच तर आपल्यामधील सुगरणीचे कौशल्य आहे ना. आणि हेच कौशल्य आम्हाला पणाला लावायचे आहे. या सर्व चरित्रांमधून नक्कीच वेगळ्या विचारांची प्रेरणा घेऊया. ध्येयाची संकल्पना स्पष्ट करूया की जेणेकरून भूमिका देखील आपल्या स्वच्छ आणि ठाम होतील. रोज नव्या आव्हानांचे सीमोल्लंघन करून आपल्या प्रगतीला घातक असणाऱ्या विचारांचे दहन करून आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथल्या सीमा ओलांडून पुढे पुढे जाऊया. यशाची उंच उंच शिखरे गाठूया. या यशाला, कीर्तीला अहंकारचा मीचा स्पर्श कधीही होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेऊया. मग प्रत्येक क्षण हा शुभमुहूर्ताचा असेल हे नक्की. सर्वांना दसऱ्याच्या निमित्ताने या विचारांच्या सीमोल्लंघनात